गणित विषयाचे उर्वरित प्रश्न, त्याचा सराव आणि त्या संदर्भाने ज्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स असतील ते सर आपल्याला सांगणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या ट्रिक्सचा आस्वाद घ्यावा. काल जी आपण SMS तुमची जी सुविधा, मेसेज सुविधा बंद केली होती, काल काही मुलांनी चुकीचे त्यात कॉमेंट्स केल्यामुळे ती बंद ठेवली. त्यामुळे आज जर असं काही निदर्शनास आलं तर आज परत बंद करेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त सरांनी विचारलं तेवढंच त्यामध्ये कॉमेंट्स करायचे आहेत, इतर कॉमेंट्स करू नये. तर मी आजच्या तासिकेला आदरणीय क्षीरसागर सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुमनदेव, हे आपणास गणित विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आदरणीय श्रीपाद सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. श्रीपाद सर. धन्यवाद सर. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आपण प्रश्न क्रमांक 60 पासून सुरुवात करणार आहोत. तर 60 पासून सुरुवात करून आपण 75व्या प्रश्नाचे पूर्ण प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत. तर आपण वेळ न दवडता पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. तर तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न तुम्हाला दिसत असेल. सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्न वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न असा आहे की बी केंद्र असलेल्या व्यास 6 सेंटीमीटर हा केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल तर रेघ ए बी किती? पहा, एक आकृती आपल्याला, एक मोठा वर्तुळ आहे आणि एक छोटा वर्तुळ आहे. त्यामध्ये एक आकृती दिलेली आहे. रेघ ए बी आपल्याला इथं दिली नाही तर आपण ती काढू शकतो या पद्धतीने. पहा, रेघ ए बी ची किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता पहा, बी हा वर्तुळ आहे, बी म्हणजे छोटा वर्तुळ आहे, त्याचा व्यास 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे व्यास काय दिलेला आहे? 6 सेंटीमीटर दिलेला आहे. आपल्याला काय काढायचंय? जो मोठा रेघ ए बी याची काय काढायची आहे? त्रिज्या असेल तर ए बी किती आहे म्हणजे आपल्याला त्रिज्या काढायची आहे. म्हणजे आपल्याला जर त्रिज्या काढायची असेल, त्रिज्या बरोबर व्यासाचा अर्धा भाग, काय म्हणू शकतो आपण? व्यासाचा अर्धा भाग ओके. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, व्यासाला 2 ने भागिले की त्रिज्या मिळते. व्यासाला 2 ने भागले की त्रिज्या मिळते. पहा, मग आपला सूत्र असं होईल, त्रिज्या बरोबर व्यास छेद 2. आपल्याला व्यास दिलेला आहे. व्यास किती आपला? 6. छेदामध्ये 2. आपण जर यांचा काटाकाटी जर केली तर आपलं उत्तर येईल बे त्रिक 6. म्हणजे उत्तर आलं आपलं 3. आता पर्यायामध्ये पाहून घ्या, पर्याय कुठे आहे? 1 नंबरला आहे 3. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हा पर्याय क्रमांक 1 आहे. उत्तर 3 सेंटीमीटर येईल. किती येईल? 3 सेमी म्हणजे सेंटीमीटर. ओके, खूप सोपा प्रश्न होता. आपल्या अशा प्रश्नाचे मार्क जाता कामा नये येतं. आता पहा, पुढचा प्रश्न आहे मूळ संख्या. पहा, प्रश्न वाचून घ्या एकदा सगळ्यांनी व्यवस्थित. 1 ते 50 पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज किती? पहा, आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी? 1 ते 50 पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज किती? आता विषम संख्या विचारलेल्या आहेत आणि त्यात मूळ पण विचारले त्यांनी. आपल्याला माहिती मूळ संख्या म्हणजे काय? की ज्या संख्येला 1 व त्या संख्ये व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. आणि विषम संख्या म्हणजे काय? की ज्याच्या अगोदर आपण काय करू? मूळ संख्या लिहून घेऊ.
मग ती संकल्पना आपली अजून क्लिअर होईल. विषम मूळ संख्या, पहिली मूळ संख्या आहे 2, पण ती विषम नाहीये, ती आहे सम, म्हणून आपण तिला आपल्या याच्यामध्ये येणार नाही ती. 3, 5, 7 तुम्ही कमेंट करू शकता कुठल्या कुठल्या आहेत त्या. 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 आणि शेवटचे आहे 47. ओके. आता यांची काय विचारले आपल्याला, बेरीज विचारलेली. आपण संख्या मोजून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. यातली कोणती एखादी संख्या मिस झाली का एकदा कॅल्क्युलेशन लावून पाहायचं. आपल्या संख्या पाठवायची 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या, त्याच्यावरती सहसा करून मूळ संख्या, त्या सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारू शकतात. त्याच्यामुळे आपल्या मूळ संख्या पाठ पाहिजे 100 पर्यंत कमीत कमी. पुढचे असेल तर अति चांगलं आहे. ओके, तर आपण प्रश्नाकडे जाऊया. तर काय विचारलंय, मूळ विषम संख्यांची बेरीज किती. आता मूळ विषम संख्यांची बेरीज मी त्यामुळे लाईन मध्ये मांडून घेतलेल्या आहेत. आपण यांची बेरीज करूया. बेरीज केल्यानंतर पाहू उत्तर काय येते. 7, 7 आणि 3 10, 11, 11 आणि 7 18, 19, 19 आणि 9 किती झाले पहा. 28, 28 आणि 3 28 आणि 3 31, 31 आणि 9 40, 40 आणि 7 47, 47 आणि 3 50, 51, 51 आणि 7 56, 56 आणि 51 आणि 51 आणि 7 58, 58 आणि 5 63, 63 आणि 3 66. हातचे बघा किती आले, इथे लिहू आपण ते किती आले. 6 6. वाटलंच तर आपण ते का नंतर कॅल्क्युलेट करू. ओके, 4 त्रिक 12, 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, 20 आणि 2 22, 23 24 25 26, 26 आणि 6 किती झाले पहा. 26 आणि 6 किती झाले, कमेंट करा पटकन. 26 आणि 6 झाले आपले 32. ओके, पहा उत्तर आहे का आपल्याकडे. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक आहे सेकंड, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. पहा, आपल्याला याच्यात ट्रिक्स पण आहेत, पण याच्यामध्ये विषम संख्या दिल्यामुळे आपल्याला या ट्रिक्स इथे उपयोगी पडत नाही. नाहीतर आपण जर नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असली सरळ सरळ, तर आपण काय करतोय की पहिली संख्या अधिक कंसामध्ये n+1 छेदामध्ये 2 हे घेऊन आपण कुठल्याही मूळ संख्येची, जर नैसर्गिक मूळ संख्येची असेल तर ती बेरीज करू शकतो. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. खूप सोपा प्रश्न आहे पहा. एका शाळेतील 2300 किंवा 2300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात, तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही. पहा, आपल्या शाळेमध्ये आपण आनंददायी शनिवार वगैरे साजरा करतो, त्यावेळेस आपण योगामध्ये सूर्यनमस्कार घालत असतो. आणि दररोज पण सूर्यनमस्कार घातले गेले पाहिजेत, व्यायाम चांगला असतो शरीरासाठी. तर प्रश्नाकडे येऊया. एका शाळेतील 2300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात, तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही. पहा, प्रश्न थोडासा क्लिष्ट आहे. यांनी काय सांगितलं आपल्याला की 2300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात, म्हणजे 70% सूर्यनमस्कार घालणारे. आपल्याला 30% विद्यार्थी आहेत ते घालत नाही. आपल्याला 30% विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे. पहा, त्यासाठी सोपं आहे, आपण याची मांडणी करून घेऊया. पहा, किती विद्यार्थी आहेत सगळे टोटल, तर 2300. किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात इंटू 70%. पहा,
आपलं याप्रमाणे मांडणी झाली पाहिजे. 70% म्हणजे 100चा 17वा भाग. पहा आपण इथं काटाकाटी करू शकतो. 0 0 गेला, 0 0 गेला, 0 0 गेला, 0 0 गेला. पहा खाली काय राहिलं आपलं 230 गुणिले 7. पहा 230 गुणिले 7. शून्याला 0 राहिला, 7 त्रिक 21, हातचे आले 2, 7 दुने 14, 14 आणि 2 16. पहा 1610. आपला 1610 उत्तर येतंय. लगेच आपण 1610 पर्याय करायचा आहे का? तर नाहीये. आपल्याला काय भेटलंय 1610 म्हणजे हे 70% विद्यार्थ्यांची संख्या मिळाली आहे. 1610. आपल्याला काय विचारलंय तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही. पहा म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, जे विद्यार्थी संख्या दिलेली आहे 2300 दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित, वजा 1610. पहा आता बघा, जर आपण यांची वजाबाकी जर केली तर शून्यातून गेला 0, शून्यातून एक जात नाही म्हणून हातचा घेतला आपण. इथं इथे झाली आपली 10, 10तून एक गेला खाली किती राहिले 9, इथून एक हातचा घेतला होता म्हणून इथे झाले 7, 3तून 7 जात नाही म्हणून आपण एक हातचा घेतला, इथे झाले 13, इथे झाले 2. ओके, 13तून 7 गेले खाली किती राहिले 6. पहा उत्तर आलं आपलं 690 विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 यामध्ये आपल्याला 1610 अगोदर विद्यार्थी येतात, तर मग आपण तेच पर्याय गोल करून ठेवू शकतो, पण आपलं ते उत्तर चुकू शकतं कारण आपल्याला विचारले आहेत कोण सूर्यनमस्कार घालत नाहीत. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा पुढील प्रश्न खूप थोडासा क्लिष्ट वाटतो, पण तो खूप सोप्या पद्धतीने आपण घेऊ शकतोय. पहा पुढील पैकी कोणत्या संख्यास 5 6 7 पहा पुढील पैकी कोणत्या संख्येत 5 6 7 या संख्येने भागल्यास बाकी 4 उरेल. पहा बरं, सोडा बरं पटकन, मला उत्तर कमेंट करा. ओके ठीक आहे, कमेंट करा मला पटपट. खूप सोपा प्रश्न आहे हा. पहा असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा आपण त्याला बाय ऑप्शनने गेलं पाहिजे. पहा जेव्हा असे प्रश्न विचारतात, पहा आता काय विचारले 5 6 7 या संख्येने भागल्यास बाकी किती उरते 4. जेव्हा बाकी 4 उरते तेव्हा पूर्ण भाग जात नाही. सरळ सरळ म्हणजे बाकी 4 उरते, काय उरते बाकी 4 उरते म्हणजे पूर्ण भाग जात नाही. आता आपल्याला अशी संख्या द्यायची का त्यातून 4 दरवाजा केले तर पूर्ण संख्यांचा भाग झाला घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ पहिला ऑप्शन आहे 42. पहा 42 मधून जर 4 मायनस केले आपण तर खाली उरतात 38. पहा 38 ला 5 ने पण भाग जात नाहीये, 6 ने पण जात नाही आणि 7 ने पण जात नाही, म्हणजे हे ऑप्शन आपलं लगेच इथं कॅन्सल होतंय. आपण आता सेकंड ऑप्शन कडे जाऊया 214. पहा 214 मधून जर 4 मायनस केले तर आपल्याला मिळत आहे 210. पहा 210. 210 ऑप्शन थोडासा वाटतोय, आपण चेक करूया आहे का योग्य. 210 ला जर 5 ने भागितलं, बघा 210 ला जर 5 ने भागितलं, 5 1 5, 5 चौक 20, बाकी उरले 1, इथे झाले 10, 5 1 5, 5 2 10. म्हणजे पहा इथे उत्तर एकदम अॅक्युरेट येते, म्हणजे पूर्ण भाग जातोय. किती उत्तर येते पूर्ण भाग जातोय म्हणजे 42 येते. पण आपल्याला काय 5 नेच विचारलंय का नाही, 6 ने पण विचारलंय. मग 210 ला आपण 6 ने पण भाग बघू. पहा 6च्या पाड्यात 21 नाहीये पण 18 आहेत. 6 1 6, 6 2 12, 6 3 18. 18 म्हणल्यानंतर उरले किती आजचे
किती उरले पहा, 18 मधून जर 21 गेले तर खाली किती उरतात? 3. म्हणजे इथे झाले 30. किती झाले? 30. मग 6/30 म्हणजे इथं पण पूर्ण भाग जातोय. पहा आता राहिले फक्त 7. म्हणजे 7ला जर दिला भाग 210 भागिले 7. 7चा भाग सोपा आहे. 7 एक 7, 7 एक 21, शून्याला 0, 30. म्हणजे पहा आपलं ऑप्शन येतंय आपल्याकडे 2 आणि 2 नंबरचं ऑप्शन आपलं एकदम योग्य योग्य येत आहे 214. आपल्या पुढच्या ऑप्शन कडे जायची गरज पण पडली नाही. पण जर 2 नंबर ऑप्शन जर रॉंग आला असतं तर आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन चेक करून पाहावे लागले असते. या पद्धतीनं आपण सोडवू शकतो. ओके. हा सगळ्यांचा आवडता प्रश्न आलेला आहे. हा बघा एकदम सोपा आहे. खालील आकृतीत कोणांची संख्या मोजा. सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय कोण? पहा ऑप्शन काय आहे? 1 10, 2 नंबरला 9 आहे बघा, 3 नंबरला 8 आहे, 4 नंबरला 7 आहे बघा. पहा सोडवायचा प्रयत्न करा पटकन सगळ्यांनी. खूप सोपा प्रश्न आहे हा. सूत्र लिहून देतो तुम्हाला मी याचं. ओके. पहा सूत्र पहा, n प्लस इन ब्रॅकेट n प्लस 1, सॉरी इंटू आहे, छेद 2. ओके. पहा n म्हणजे कोण? पहा n म्हणजे कोण? कोण मोजायची? n म्हणजे काय? कोण. n म्हणजे कोण. पहा n मोजले तुम्ही कोण? 1 2 3 4. किती येतं? 4. म्हणजे आपण 4 इथे घेऊ शकतो. गुणाकाराचे नाही तर सहज राहील. पहा कोण किती? 4 अधिक 1 कंस पूर्ण, छेदामध्ये 2 आहे तसेच राहील. पहा 4 आणि 1 किती झाले? 4च तसे राहिले. 4 आणि 1 5, छेदामध्ये 2, बे 1 बे, बे दुने 4. म्हणजे वरती राहिले किती? 2 गुणिले 5. पहा एकदम सोपा आहे. सूत्र जर माहित असेल तर आपण हे पटकन उत्तर शोधू शकतो. पर्याय क्रमांक आपला आहे 66 चा पर्याय क्रमांक किती मग? 10. 10 म्हणजे पर्याय क्रमांक 1. उत्तर आला आपलं आहे 10. किती उत्तर आलंय आपलं? 10. सूत्राप्रमाणे पण आपण सोडू शकतो किंवा आपल्याला जर ट्रिक्स येत असेल तर आपण त्या पद्धतीने पण सोडू शकतो. सोपा प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न थोडासा मोठा आहे पण खूप सोपा आहे. मध्यंतर 11 वाजता धनेश गाडीत बसला तर 24 ताशी घड्याळाप्रमाणे तो किती वाजता गाडीत बसला? पहा 24 तासाचं घड्याळ आहे आपल्याला. 24 तासाचं घड्याळ आपण पहा कुठं वापरतो? 24 तासाचं घड्याळ सकाळी आपण जेव्हा परिपाठ लिहितो तेव्हा सूर्योदय सूर्यास्त, सूर्यास्त लिहिताना आपण 16:20 होणार आहे असं सांगतो बा. त्यावेळेस आपण तो आपल्या याच्यामध्ये लिहिलेला राहतो. आपल्याला त्याचाच उपयोग करून हा प्रश्न सोडवायचा आहे. मध्यानंतर 11 वाजता. पहिल्यांदा मध्यानंतर म्हणजे जेव्हा विचारलं गेलेलं आहे त्याचा अर्थ होतो दुपार नंतर. काय होता अर्थ? दुपार नंतर. दुपार नंतर 11 वाजता म्हणजे दुपार नंतर 11 वाजता म्हणजे कधी येईल? रात्रीची येईल ते. दुपार नंतर 11 वाजता धनेश गाडीत बसला तर 24 ताशी घड्याळाप्रमाणे तो किती वाजता गाडीत बसला? सोडवा बरं पटकन. कमेंट करा पटपट पटपट कमेंट करा. ज्याला येत आहे त्याने कमेंट करा. हे पहा आपण एक छोटीशी प्रतिकृती काढू किंवा आकृती काढूया. ओके. पहा जर 12 तासाचं घड्याळ असेल, पहा एकदम आपण ओके ओके ठीक आहे. हे झालं आपलं घड्याळ. आता पहा तो
धनेश आहे ना, त्याने काय केलंय बघा, त्याने काय केलंय मध्यानंतर 11 वाजता तो गाडीत बसलेला आहे. 24 तासाचं घड्याळ आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला 24 तासाचं घड्याळ येतंय तेव्हा 12 नंतर आपण कॅल्क्युलेट करतो. काय करतो? 12 नंतर कॅल्क्युलेट. पहा, 12 नंतर जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 13, 14, 15, 16, 17, 18 असं या पद्धतीने कॅल्क्युलेट होईल आणि 24 ला एंड होऊन परत ते 1 पासून सुरुवात होईल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, मध्यानंतर 11 वाजता धनेश गाडीत बसलाय. म्हणजे आपल्याला माहितीये की पहिले 12 आहेत, त्यामध्ये जर आपण 11 तासाचं जर इन्क्लूड केलं किंवा ते प्लस केले तर आपल्याला ते उत्तर मिळून जाईल. आपल्याला हे असं बी करता येईल, 12च्या पुढे जर 11 घ्यायचे ठरले तर मग आपल्याला पुढे लिहावं लागतील 13, 14. ही थोडस वेळ खाऊ पद्धत आहे. मग पूर्णपणे तुम्हाला असं करत 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 तुम्ही कितीपर्यंत जाताल? 24 पर्यंत. पण आपण असं न करता इथं 11 वाजता दिलेले आहे, तर ते आपण त्याच्यामध्ये प्लस केले तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. 12, 2 अधिक 1 झाले 3, 1 आणि 1 झाले 2. पहा, म्हणजे रात्री किती वाजता बसल तो? 23 वाजता. किती वाजता बसेल रात्री? 23 वाजता. म्हणजे आपला पर्याय क्रमांक आहे 4. काय पर्याय क्रमांक 4? सोपा प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न पहा. विश्वासने, हा प्रश्न थोडासा चुकला होता त्यांच्याकडून, पण आपण याच्यामध्ये आपण पाहूया. थोडासा प्रश्न जर चेंज केला तर उत्तर येतं, याचा काय विषय नाही. ओके. विश्वासने 10 रुपयाला एक वही याप्रमाणे 5 डझन वह्या आणल्या. त्यातील 5 वह्या खराब आढळल्यामुळे उरलेल्या वह्या त्याने 715 रुपयाला विकल्या. या व्यवहारात त्याला प्रत्येक वही मागे किती रुपयाचा फायदा झाला? इथे थोडीशी त्यांच्याकडून गफलत झाली होती, पण आपण ते क्लिअर करून घेऊया. या प्रश्नामध्ये जर असं विचारलं त्यांनी, या व्यवहारात त्याला प्रत्येक वही मागे न विचारता या व्यवहारात त्याला किती रुपयाचा फायदा झाला, त्याला फक्त एवढं किती रुपयाचा फायदा झाला, तर आपल्याला प्रश्न सोडू शकतो आपण. पहा, आता पहा, विश्वासने काय केलं होतं, काल जे लेक्चर मध्ये होते तर मॅडमने सांगितलं होतं 1 डझन म्हणजे किती. 1 डझन म्हणजे किती आपल्याला माहिती आहे. 1 डझन म्हणजे किती? 1 डझन म्हणजे आपल्याला माहिती आहे 12 नग. किती आहे? 12. ओके. आता त्यांनी किती वह्या घेतलेल्या आहेत आपल्याला? 5 डझन घेतलेले आहेत. म्हणजे आपण जर 5 गुणिले 12 केले तर उत्तर आपलं येऊन जाईल किती? 60 नग. पहा, 60 नग. एक वही घेतली त्यांनी 10 रुपयाला. ओके. पहा, 10 रुपयाला एक वही. अच्छा, त्यांनी किती वह्या घेतल्या? 60. पुढचं वाक्य पहा, त्यातील 5 वह्या खराब झाल्या. पहा बरं का, किती वह्या खराब झाल्या? 5. उरलेल्या वह्या त्याने, म्हणजे 5 खराब झाल्या, यातून जर 5 वजा केले आपण तर आपल्याला उत्तर मिळतंय 55. म्हणजे तसं पाहायला गेलं तर त्याला 55च वह्या पडल्या 10 रुपयांनी. जर पाहायला गेलं तर म्हणजे त्याला 550 रुपयामध्येच ते वह्या हे झाले. त्यानंतर जर पाहायला गेलं पुढचं, उरलेल्या वह्या 715 रुपयाला विकल्या त्याने. काय केलं बघा, पहिल्या वह्या काय केल्या त्यांनी, हे जर वह्यांची आपण किंमत काढली तर 600 रुपये येऊन जाईल. मग त्याने काय केलं, उरलेल्या वह्या, म्हणजे वह्या किती उरल्या होत्या आपल्या? 55 वह्या भरल्या. त्याने किती रुपयाला विकल्या त्या? 715 रुपयाला. किती रुपयाला विकल्या? 715 रुपयाला विकल्या. बघा त्याने, म्हणजे इथं त्याला नफा झालेला आहे, फायदा झालेला आहे, कारण त्याने जे किमतीनं जास्त विकलेल्या आहेत. जर आपण, आपल्याला काय विचारलं याच्यामध्ये, प्रत्येक वही मागे न विचारता या व्यवहारात त्याला किती रुपयाचा फायदा झाला, असं जर घेतलं उदाहरण चुकलेलं आहे त्याचं. जिल्हा परिषदेने सूचना पण केली होती की यामध्ये उत्तर कोणतंही ग्राह्य धरले जाणार नाही. पण आपल्याला याच्यामधून जर पाहायला गेलं तर आपल्याला तर मिळून जाईल. या व्यवहारामध्ये जर पाहायला गेलं तर किती रुपयाचा फायदा झाला, प्रत्येक वही मागे न विचारता आपण फक्त याचा फायदा विचारूया. तर आपण 600 मधून, म्हणजे 715 मधून जर 600 रुपये मायनस केले, पहा, 5 एकाशी 1, 7तून 1 गेला 6, म्हणजे इथे त्याला 115 रुपये फायदा झाला. म्हणजे थोडीशी चूक झाली इथे,
प्रत्येक वही मागे असा प्रश्न आला तर यात जर असं जर प्रश्न आला असता तर आपलं 115 हे उत्तर बरोबर आलं असतं. पण प्रश्न चुकल्यामुळे इथे प्रत्येक वहीचा आपल्याला काढता येणार नाहीये, कारण तो पॉइंट मध्ये उत्तर येते आणि ते उत्तर याच्यामध्ये नाहीये. उत्तर येते 2.09, ते पण केलेलं होतं, पण ते उत्तर याच्यामध्ये नाहीये, म्हणून मी थोडासा प्रश्न चेंज करून आपण हा घेतलेला आहे. तर त्याला फायदा किती झाला होता, जर का असा प्रश्न घेतला तर 115 रुपये फायदा झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ बघा. पदावलीचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. 7 × 5 वजा 2 × 3 + 4. आपण हे सोडवायचा प्रयत्न करूया सोप्या पद्धतीने. 7 × 5 वजा 2 × 3 + 4 बरोबर माहित नाही, आपल्याला काढायचं आहे. पाहूया. 7 × 5 आपल्याला माहिती आहे, कंस भागोबेव प्रमाणे आपण सोडू शकतो. 7 × 5 म्हणजे 35 झाले. ओके. वजा 2 × 3 म्हणजे 6 + 4 बरोबर प्रश्नचिन्ह. 35 मधून जर 6 गेली तर खाली 29 राहतात. 29 + 4 जर केले तर उत्तर किती येते आपलं 33. पर्याय क्रमांक आहे 3. सोपा प्रश्न होता, यातून मार्क नाही गेले पाहिजे अशा पद्धतीमधून. त्याचं उत्तर किती आलं 33. सोपा पद्धतीने प्रश्न होता, ज्याला बेसिक क्रिया येतात, गुणाकार भागाकार वजाबाकी बेरीज, तर तो हे प्रश्न मिळू शकतो. पुढचा प्रश्न थोडासा मजेशीर आहे. एका पाण्याच्या टाकीची धारकता 140 लिटर आहे. काय विचारलंय, एका पाण्याच्या टाकीची धारकता 140 लिटर आहे. त्या टाकीचा 4/7 भाग पाण्याने भरलेला आहे. म्हणजे त्यांनी काय आपल्याला पाण्याचा भाग भरलेला दिलेला आहे. ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी आणखीन किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे. पहा, प्रश्न सोपा आहे, खूप अवघड नाही. जर आपण त्याची व्यवस्थित मांडणी केली, प्रश्नाची गणितामध्ये मांडणी करणं खूप महत्वाचं आहे. ज्याला मांडणी जमते त्याचं उत्तर 100% येतं, उकल बरोबर भेटते आपल्याला. तर प्रश्न असा होता की एका पाण्याची धारकता 140 लिटर, म्हणजे ती टाकी 140 लिटरची, हे आपल्याला क्लिअर झालं इथं. त्यानंतर काय विचारलंय त्यांनी, त्या टाकीचा 4/7 भाग पाण्याने भरलेला आहे. बरं का, 4/7. म्हणजे आपण जर अशी क्रिया केली तर आपल्याला 4/7 म्हणजे किती पाण्याने भरलेला आहे तो आपल्याला मिळू शकतो. जर आपण असं केलं तर 7×1 7, 7×2 14, शून्य राहिला, 20×4. पहा, 20×4 जर केले तर आपल्याला उत्तर किती येईल 80 लिटर. पहा, सोपा प्रश्न आहे, सूत्र माहित पाहिजे, मांडण्याची पद्धत माहित पाहिजे, आपण हे पटकन सोडू शकतो. पहा, आता हा प्रश्न एकदम सोपा झाला. आता काय मिळेल आपल्याला, 4/7 म्हणजे किती मिळाले बघा, 4/7 म्हणजे किती 80 लिटर. आता काय विचारलंय, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी आणखी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे 140 मधून जर आपण 80 मायनस केले तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. सोडा बरं, पट करा बरं वजाबाकी पटकन. किती गेले, 140 मधून 80 गेले, पटकन सोडून पहा, कमेंट करा. व्हेरी गुड, सोडून पहा पटकन, मी सोपं सोडून दाखवतोय तुम्हाला एकदम. 14तून 8 गेले तर खाली किती राहतात, तर 60 राहतात. व्हेरी गुड. चलो पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 60. तर किती पाणी लिटर आपल्याला पूर्ण भरण्यासाठी किती लागेल, 60 लागेल. किती लागेल, 60 लिटर पाणी लागेल. किती लिटर, 60 लिटर. ओके, सोपा प्रश्न होता, मांडणी व्यवस्थित झाली असती तर आपण हा प्रश्न सोडला असता. पहा, पुढचा प्रश्न पण सोपा आहे, काही अवघड नाहीये. श्रीकांत ताशी 85 किलोमीटर वेगाने गाडी चालवतो.
पहा श्रीकांत किती चालवतो गाडी, गाडी चालवायची नाही फास्ट कधीच, कमी स्पीडने गाडी चालवायची. ओके, ज्याला गाडी येत नाही ते चालूच नका तुम्ही मुलं, म्हणजे बाकीचे आहेत ते. श्रीकांत ताशी 85 किलोमीटर वेगाने गाडी चालवतो. त्याच वेगानं 595 किलोमीटर गाडी चालवण्यासाठी त्याला किती तास गाडी चालवावी लागेल? पहा, आपल्याला सूत्र माहितीये, विज्ञानामध्ये सूत्र असतं सहसा करून हे, त्याचा उपयोग आपण गणितामध्ये पण करू शकतो. विज्ञानातल्या बी काही मूलभूत संकल्पना आहेत ज्या आपण गणित सोडवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात. तर आपलं सूत्र काय पहा बरं का, सूत्र वेळ बरोबर अंतर भागिले वेग. पहा, आपलं सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता बघा, आता वेग किती पहा, वेगाने किती चाललाय बघा, वेग किती वेगाने चाललाय, तो चाललाय 85, बरोबर का? अंतर किती कापायचंय त्याला, 595. पहा, आपल्याला जे लागत होतं ते मिळालेलं आहे. ओके, आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, क्रिया करायची आहे, सोपी क्रिया. हा, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता वेग आपल्याला दिलेला आहे, अंतर दिलेलं आहे. अंतर आहे आपलं 595. पहा, 595 भागिले 85. पहा, त्यानंतर जर आपण यांचा भागाकार केला, 595 भागिले 8, सॉरी 85, 8 झालं. ठीक आहे, आता पहा खूप मोठी संख्या आहे, आपण याला 5 ने जर भागाकार केला तर आपलं उत्तर थोडस लवकर येऊ शकतं. 5 एक 5, 5 एक 5, उरले खाली 4, 5 9 45, उत्तराला 119. खाली 5 एक 5, उरले 3, 7 5 35, 17. आता 17 जर पाठ असेल आपले, पाढेपाठ पाहिजेत आपले, कमीत कमी 25 पर्यंत पाढेपाठ पाहिजे, घन 15 पर्यंत पाहिजे, आणि वर्ग वर्ग संख्या आपल्या 30 पर्यंत पाहिजे. जर 17चा तुमचा पाढ्यापाठ असेल तर 17 7 119. पहा, उत्तर आपलं येऊन गेलं 7. जर पाढेपाठ असते तर आपल्याला गणितीय क्रिया करताना खूप कमी वेळामध्ये आपल्याला उत्तर मिळण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे आपले पाढेपाठांतर खूप महत्वाचे असतात. आपण जर आपल्याला सूत्र माहित असेल, पाढेपाठांतर असेल, मांडणी योग्य असेल, तर कुठलंही गणित आपण सोप्या पद्धतीने आणि जास्त वेळ न दवडता आपण ते सोडू शकतो. याचं उत्तर आलं आहे 7. म्हणून पर्याय क्रमांक आपला 1 ला आपण गोल करायचे आहे. खूप सोपा प्रश्न होता, सर्व विद्यार्थ्यांनी याला सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमेंट करायचे आहेत, ज्याची क्रिया होत असेल फास्ट, किंवा जो सोडत असेल त्याने उत्तर कमेंट केलं तरी चालेल. हा, पुढचा प्रश्न आहे, 0 सगळ्याला दिसतंय असा, आपण 0 2 3 9 5 9 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी हे अंक वापरून तयार होणारी आहे, इथं प्रिंटिंग मिस्टेक येते, होणारी या लहानात लहान 5 अंकी संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? सोडवण्याचा प्रयत्न करा सगळेजण, चला पटपट पटपट. व्हेरी गुड.
पहा मोठ्यात मोठी जर 5 अंकी संख्या आपल्याला तयार करायची असेल तर ती कशी होईल आपली? त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? डिसेंडिंग ऑर्डरने मांडून घ्यावं लागेल. त्याला आपण काय म्हणतो? उतरता क्रम. उतरता क्रमाने काय करायचं? अगोदर मोठी संख्या लिहून घ्यायची, त्याच्यानंतर छोटी, त्याच्यानंतर अजून छोटी त्यापेक्षा, या पद्धतीनं. ओके, ही झाली आपली मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठा आपण काय म्हणतो त्याला? डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने. पहा आता काय विचारलंय त्यांनी? लहानात लहान 5 संख्या. आता लहान आहे म्हणल्यानंतर शून्य येईल का अगोदर? तर येणार नाही, शून्य येत नसतो अगोदर. शून्य जर किती लावले पुढं तरी ती संख्येची किंमत बदलत नाही, त्यामुळे आपण शून्य कधीच अगोदर घेत नाही. नाही तर तुम्ही म्हणता 0, 2 जे या पद्धतीनं, तर ते उत्तर तुमचं चुकलं जाईल. तर मग आपण काय करूया? आता चढत्या क्रमाने मांडायचं आहे. पहा चढता क्रम काय होईल आपला? 2, 0. पहा 3, नंतर 7, नंतर 9. पहा ओके, आपल्या संख्या झालेल्या आहेत, मांडलेले आहेत आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान. पहा लहानात लहान, लहानात लहान. ओके, पहा आपली झाली आहे. आता आपल्याला यातला फरक विचारला आहे. फरक म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागते? वजाबाकी. फरक काढायचा म्हणल्यानंतर वजाबाकी काढायची राहिली. दुप्पट विचारली तर आपण काय करतो? गुणाकार करतो. जर त्यामध्ये मिळवा म्हटलं तर आपण काय करतो? बेरीज करतो. आणि त्यातून जर बाकी काढायची असली तर आपण भागाकारी क्रिया करतो. या पद्धतीनं आहे. आता याची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर येऊन जाईल. पहा शून्यातून 9 जात नाही म्हणून इथून हातचा घेतला, वरती झाले 10. इथून एक हातचा घेतला म्हणून इथे किती झाले आपले? 8. ओके, 10तून 9 गेले, खाली राहिला 1. ओके, 2तून 8 जात नाही, परत हातचा घेतला, इथे झाले 12, इथे झाले 4. ओके, 12तून 8 गेले, खाली राहिले 4. परत 3तून 4 जात नाही म्हणून आपण परत घेतले 13. पहा इथे झाला 1. पहा 13तून जर 4 गेले तर खाली किती उरतात? 9. ओके, व्हेरी गुड. 7तून 1 गेला, खाली राहिले 6. 9तून जर 2 गेले तर खाली राहिले 7. पहा उत्तर आलंय आपलं 76,941 किंवा 76941. हे उत्तर आलंय. हे उत्तर या पर्यायामध्ये वरती आहे का? तर आहे. येस. किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे, म्हणजे ऑप्शन 4 इज करेक्ट. 76,941 हे आपला पर्याय आहे. त्यासाठी आपल्याला संख्येची मांडणी करता आलं पाहिजे. लहानात लहान संख्या कोणती आहे, मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, लहान संख्या, मोठी संख्या, याचा आपल्याला सराव पाहिजे, त्या माहिती पाहिजे. त्या पद्धतीनं आपण ते सोडू शकतो. खूप सोपा प्रश्न होता. याच्यामध्ये पण मार्क आपले गेले नाही पाहिजे. गणित विषयाचा असं आहे की जेवढा तुम्ही सराव करणार तेवढी तुम्हाला त्यातून क्रिया पटपट पटपट होणार. म्हणजे आपल्याला सरावाची गणितामध्ये खूप गरज असते. ट्रिक्स महत्वाच्या आहेत. सोडवण्याची पद्धत पटकन झाली पाहिजे. आता हे जर तुम्ही पाहिले असेल, जेव्हा आपण याशी मांडणी केली होती पहा, 9, 7, 3, 2, 0, जेव्हा 2, 0, 2 आले होते त्या या संख्या उलट्या आल्या होत्या. म्हणजे या पद्धती पण आपण घेऊ शकतो. जर याचा कदाचित 0 नसता तर याचीच उलटी मांडणी झाली असती लहानात लहान संख्या. म्हणजे हे पण आपल्याला त्या पद्धतीनं उपयोगी येऊ शकतं. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. पहा प्रश्न वाचून घ्या सगळेजण व्यवस्थित.
पहा, समजून घ्या प्रश्न. दीपने पहा दीपने 2,000 रुपये 4 वर्षासाठी दर शेकडा, त्याला आपण काय म्हणतो, दसे 8 दराने ठेवले व परीने 4,000 रुपये 4 वर्षासाठी दर शेकडा 4 दराने ठेवले, तर 4 वर्षानंतर दोघांना मिळणारी रकमामधील संबंध काय असेल पहा. म्हणजे एक दीप आहे आणि एक परी आहे. त्या परीने काय केलंय आणि दीपने काय केलंय, एका जणाने 4,000 रुपये ठेवले 4 वर्षासाठी, सॉरी 2,000 रुपये ठेवले 4 वर्षासाठी, पण त्याला दर काय ठेवला त्याने 8 रुपयाने. दुसरा आहे परी आहे, त्याने 4,000 रुपये ठेवले 4 वर्षासाठी आणि दर शेकडा किती आहे 4. आता त्यांनी काय विचारलंय, 4 वर्षानंतर दोघांना मिळणारी या रकमेतील संबंध काय असेल पहा. किती वर्षांनी विचारले, 4 वर्षानंतर. ऑलरेडी वरती पण 4 वर्षासाठीच आपल्याला रक्कम मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांनी 4 वर्षानंतर दोघांना मिळणारी या रकमेमधील संबंध काय असेल पहा. पर्याय आहे तो, दीपला परीपेक्षा जास्त, दीपला परीपेक्षा कमी, दोघांना पण समान आणि परीला दीपपेक्षा जास्त. पहा, आपल्याला सूत्र माहिती आहे. काय सूत्र आहे आपलं, मदक. म्हणजे मुद्दल दर कालावधी, हे टाइम म्हणू शकतो त्याला. सूत्र लिहून घ्या आपण, म गुणिले द गुणिले क. ओके, छेदामध्ये आपले 100 आहेत, त्यांना सोडायचं नाही. ओके, हा आपण अगोदर दीपने किती किती रुपयाचं त्याला हे झालंय पाहू फायदा. दीपने काय केलं होतं, किती रुपये ठेवले होते, मुद्दल किती होती त्याची 2,000 रुपये. ऍज इट इज 2,000 घेतले आपण. ओके, इंटू किती, दर शेकडा पहा, दर म्हणजे दर किती होता 8 रुपये. 8 ला 8 किती वर्षासाठी ठेवले होते, कालावधी किती आहे, टाइम किती आहे, तर तो आहे 4 इयर्स म्हणजे 4 वर्ष. ओके, 100ला 100 राहिले. ओके, ही क्रिया तुम्हाला येत आहे. ओके, व्हेरी गुड. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, या 0 गेला, या 0 गेला. ओके, तर वर किती राहिले 20. 20 गुणिले 8 गुणिले 4 पहा, 20 8 160 गुणिले 4. जर आपण 160 आणि 4चा गुणाकार केला तर तो किती येईल, 16 म्हणजे 640 याचं उत्तर येईल. पहा, म्हणजे त्याला किती नफा जर म्हणलं किंवा आपल्याला जर रक्कम भेटलं तर 640 रुपये त्याला त्यामधून प्रॉफिट किंवा त्याला मिळणारी रक्कम आहे. प्लस त्याचे मुद्दल आहेच 2,000. म्हणजे त्याला जर 2,000 मध्ये जर 640 केले आपण प्लस, पहा 2,000 मध्ये जर 640 घेतली तर प्लस केले तर 2,640. ओके, ही आपल्याला रक्कम भेटते. कोण या दीप. आता आपल्याला करायचं आहे परी. पहा, इथं परी घेऊ आपण, सूत्र आहे तेच राहिलेला पण, मग छेदामध्ये 100. ओके, पहा मोदक याचा किती, आता याची वेगळी मुद्दल, त्यामुळे कन्फ्युजन इथं करता कामा नाही. मुद्दल आहे 4,000. ओके, गुणिले दर किती पहा 4, किती वर्षात ठेवला याने 4. ओके, इथं पण सेम असंच होईल, 0 जाईल, 0 जाईल, 0 जाईल, 0 जाईल. ओके, तर राहिली किती खाली 40 गुणिले 4 गुणिले 4. पहा 40 गुणिले 4 गुणिले 4. जर आपण याचं केलं 40 गुणिले 4, 4चा वर्ग जर आपल्याला माहित असेल तर आपण पटकन करू शकतो. 40 गुणिले 4 चौक 16, 4 चौक 64. ओके,
तर आपले उत्तर इथं बी 640 येते. म्हणजे जर 4 वर्षानंतर त्यांना जर रक्कम पाहायला गेली तर याला किती मिळणार आहे? 4,000 अधिक 640, 4,640 पहा. म्हणजे जसं पाहायला गेलं तर दोघांनाही समान व्याज मिळणार आहे. कारण 4,640 याला पण मिळते आणि 2,640 याला पण मिळते. म्हणजे दोघाला समान आहे. पण पर्याय क्रमांक आपल्याला याच्यामध्ये उत्तरामध्ये असं दिलेलं आहे की दीपला परीपेक्षा कमी आणि परीला दीपपेक्षा जास्त. जर त्यांनी रक्कम पाहायला गेली तर ती ऍक्च्युली जास्तच आहे. तर त्या पद्धतीने काय घेतलं. जर आपल्याला व्याजाचं जर काढायचं म्हटलं व्याज जर तर दोघाला समान आहे. तर आपले पर्याय काय येणार याचे? दीपला परीपेक्षा कमी आणि परीला दीपपेक्षा जास्त. तर आपल्याला जर इथं जर व्याजाचा डिफरन्स काढायचा ठरला तर तो समान येईल. व्याज किती मिळालं या पद्धतीनं. म्हणून या पद्धतीनं आपण गणित ह्या पद्धतीने सोडलेलं आहे. ओके, आता एकदम सोपा प्रश्न आहे पहा. खालील आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन तयार झाले आहेत? या पद्धतीचे प्रश्न सहसा करून येत असतात. तर आपल्याला त्रिकोण चौकोन संकल्पना क्लिअर पाहिजे. पहा, जर आपल्याला त्रिकोण मोजायचे असतील तर पहा आपण मोजू शकतो. सगळ्यात महत्वाचा मोठा त्रिकोण आहे हा. हा हे बघा हा. ओके, हा यासारखा तो एक झाला. नंतर हा दुसरा याच्यामध्ये इन्क्लूड आहे तो किंवा त्याच्या आतमध्ये आहे तो दुसरा. आणि या दोन्हीच्या मिळून जे बाकीचे त्रिकोण तयार झाले ते आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. ओके, पहिला हा झाला, हा 2 झाले, नंतर हा बघा हा एक होतोय. ओके, या पद्धतीनं. ओके, हा एक झाला म्हणजे किती झाले? 3, हा एक 4 आणि हा एक 5. पहा, जर आपण कॅल्क्युलेशन लावलं तर आपल्याला किती मिळत आहे? त्रिकोण 5. मग आता त्रिकोण मिळाले 5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण आहे आणि 3 पण आहे. आता आपल्याला चौकोन तयार करायचे आहेत. पहा, चौकोन तयार करायचे. चौकोन किती आहे ते पाहून घ्या. हे पहा, इथे एक आहे असा, इकडे एक आहे 2, वरती घेतला गेला तर 3, या साईडला घेतला तर 4, या या पद्धतीने घेतला 5 आणि या दोन्हीचा मिळून एक मोठा चौकोन तयार होतोय म्हणजे 6. जर आपण त्रिकोण केले तर त्रिकोण किती झाले आपले? त्रिकोण झाले 5 आणि चौकोन जर करायला गेलो आपण तर आपले किती झाले? 6. या पद्धतीने आहेत. या इथे 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे. पहा, आणि वरचा एक आहे त्रिकोण आणि हा एक चौथा. जर आपण हे कॅल्क्युलेशन लावलं तर आपल्याला त्रिकोण मिळतात 5. चौकोनच जर पाहायला गेलं तर या पद सारखे आहेत. हे 1 आहे, हा 1 आहे, हा 1 आहे. यापेक्षा कॅल्क्युलेशन लावलं तर आपल्याला त्रिकोण आणि चौकोनाची काउंटिंग मिळू शकते आणि आपला पर्याय योग्य येऊ शकतो. म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3. सोपा प्रश्न होता. यासारखे प्रश्न जाता कामा नये यासाठी आपल्याला गणितातील ट्रिक्स महत्वाच्या आहेत ते आपल्याला आलेल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रश्न सहसा करून क्लिष्ट असतात असं वाटतं आपल्याला. तर आपण हे प्रश्न व्यवस्थित जर समजून घेतले तर अशा त्रिकोणामध्ये किती त्रिकोण येऊन द्या तर आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, चलो पहा, आत्ताच आपण चढत्या क्रमाने एक प्रश्न पाहिला होता. तर त्याच टाईपचा हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 73. प्रश्न थोडासा याच्यामध्ये पर्याय जर पाहायला गेले तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 सेम आहेत. म्हणजे हा जर आपण सोडला तर आपल्याला समजण्यासाठी पण सोपा आहे. पहा, जर आपण याची काय विचारलंय चढत्या क्रमाने, आता चढता क्रम आपण आत्ताच पाहिला चढता क्रम. जर चढत्या क्रमाने मांडले तर चढता क्रम म्हणजे वाढत जाणार. ओके, पहा, पहिली काय संख्या येईल आपली? पहिली संख्या कोणती येईल पहा. चढत्या क्रमाने जर पाहायला गेलं तर पहिली येईल पहिले कोणती येईल ती लिहून घेऊ आपण इथं. 23,796 झाली पहिली. ओके, 23,796. नंतर काय येईल? 23,976. आता तिसरी सांगा पटकन, कमेंट करा. तिसरी सांगा बरं पटकन.
तिसरी काय संख्या आपली 32,796 पहा. तिसरी संख्या 32,796 आणि शेवटची आहे चौथी, जी खूप महत्वाची आहे. ती काय आपली 32,976. ओके, 32,900 आहे. ओके, 32,976. आता काय विचारलंय, आता आपल्या संख्येची मांडणी झाली. आता वेळा विचारले त्यांनी पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज किती. ही झाली आपली पहिली, ही झाली शेवटची. ओके, या 2 आणि 3 नंबरचं काही याच्यामध्ये योगदान नाही. आपले काय विचारलं, आता बेरीज करायची. आता ओके, एकदम बेरीज म्हणलं का मुलांना आवडतं. 23,796 अधिक 32,976. ओके, चला बेरीज करू पहा पटकन पटकन. चला उत्तर कमेंट करा. हा बरं, उत्तर येतंय का? एकदम सोप्या पद्धतीने बेरीज. चला पहा बरं, 6 आणि 6 किती झाले? 12. एक हातचा आला. 9 आणि 1 10, 17. परत एक हातचा आला. 9 आणि 1 10. सोपी आहे एकदम बेरीज, नाही का? 9 आणि 1 10 आणि 1 7 17. परत एक हातचा आलाय पहा. 3 आणि 2 5 आणि 1 6. आणि 3 आणि 2 5. किती आहे? 56,772. पहा, 56,772 पर्याय क्रमांक 4 ला पण आहे, पर्याय क्रमांक 1 ला पण आहे. तुम्ही दोन पण गोल रंगवू शकता किंवा एक कुठला पण गोल रंगवला तरी मार्क मिळणार. पण जर आपली क्रिया क्लिअर असेल, इथं पर्याय क्रमांक कुठला तरी एक चुकीचा येईल नंतर. सहसा करून अशी चुकीचे पर्याय येत नाही, एखादा अर्थ येत असतो नजर चुकीने. पण आपलं क्रिया जर व्यवस्थित असली तर आपल्याला उत्तर पटकन येऊ शकतं. आपल्याला बेरीज ही क्रिया पटकन सोडवायची आहे. त्यासाठी आपल्याला उतरता क्रम, चढता क्रम, डिसेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर हे सगळं यायला पाहिजे. ओके, चलो, सोपा प्रश्न होता हा पण. हा, आता हा प्रश्न एक लक्ष द्या. यासारखे प्रश्न आपल्याला समजत नाहीयेत. हा खूप सोपा प्रश्न आहे. हा, 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवले असता उत्तर 7 मिळेल? लक्ष द्या, सोपा प्रश्न आहे हा. 1/7 मध्ये 1/7 मिळवल्यास उत्तर 7 मिळेल. हा, एकदम सोपा आणि तसं पाहायला गेला तर अवघड आहे आणि सोपा पण आहे. जर मांडणी व्यवस्थित झाली, मी तेच अगोदर पण तेच म्हटलो, आपल्याला जर मांडणी व्यवस्थित करता आली तर आपल्याला कोणताही प्रश्न सोडवायला सोपा जातो. काय विचारलंय त्यांनी? 1/7. 1/7 मध्ये म्हणजे प्लस, बरोबर का? मध्ये किती वेळा माहित नाही आपल्याला. किती वेळा आपण तिथे एक पद घेऊ शकतो, कोणतं पण तुमचं जे आवडतं ते चिन्ह घ्यायचं. मी एक्स घेतो, मला एक्स आवडतं. ओके, तर उत्तर किती मिळतंय? 7. बरोबर का? लक्ष द्या इकडं, सोपा प्रश्न आहे. काय विचारलंय त्यांनी आपल्याला? 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवल्यास उत्तर 7 मिळते. पहा, 1/7 मध्ये 1 जर 7 मिळवले तर उत्तर 7 काढायचं आहे आपल्याला. आता इथे जर पाहायला गेलं तर तुमचा छेदामध्ये 7 समान येतं. ओके, काय येतं? छेदामध्ये 7 समान आहेत, म्हणून आपण त्यांची तसंच ठेवतो. वर आहे त्यांची बी समान होईल. हा जो पहिला पद आहे तो समान राहील. आपण दुसऱ्या याची करून पाहू. 1/7 अधिक 1 एक्स, म्हणजे इथे एक्स राहील. 7 तसेच राहतील, बरोबर 7. पहा, इकडे छेद समान झालाय आपला. एकला काय किंमत सहसा करून नसते, आपण एक लिहित पण नाही, म्हणून आपलं 1/7 बरोबर 7. पहा, 1/7 बरोबर 7. जेव्हा या पद्धतीनं क्रिया येते, पहा बरं का, ज्या पद्धतीनं क्रिया येते, जर इकडे भागाकार असेल, जर तू दुसऱ्या बाजूला गेला, उजव्या बाजूला जर गेला तर त्यावेळेस गुणाकार क्रिया होती. म्हणून x बरोबर 7 गुणिले 7. पहा, x गुणिले 7 गुणिले 7, x बरोबर, त्यामुळे उत्तर येते 49. पहा, किती उत्तर येते? 49. पण 49 उत्तर नाहीये. का नाहीये?
तर आपल्याला 1/7 ऑलरेडी एक दिलेला आहे पहा, म्हणून आपण x मधून 49 मधून 1 वजा करतो. लक्ष द्या, हे खूप महत्वाचं आहे. आपलं उत्तर इथं चुकू शकतं, म्हणून आपलं उत्तर किती येतं 48 म्हणजे 48. पहा, जेव्हा या पद्धतीने येतंय तेव्हा एक दिलेला आहे ऑलरेडी. पहा त्यांनी काय म्हणले, इथं लिहिलंय आपण तो 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवायचे, म्हणजे 1/7 आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, तो आपल्याला यामधून मायनस करायचा असतो. म्हणजे 49 वेळेस जर मिळवला तर उत्तर 7 येते, पण ऑलरेडी एक दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला तो त्यातून मायनस करायचा असतो शेवटच्या उत्तरामधून. म्हणजे उत्तराचं पर्याय काय क्रमांक येईल 2, म्हणजे उत्तर आपलं येईल 48. लक्षात ठेवा, उत्तर 49 येईल तुमचं. मग तुम्ही 49 पण पर्याय आहे तो गोल करताल, तर तो गोल न करता आपण त्यातून एक मायनस करून 48 वा गोल म्हणजे 48 उत्तर येईल, म्हणून पर्याय क्रमांक 2 राहील. ओके, पहा एकदम शेवटचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. साकोली गावाची लोकसंख्या 1,54,389 आहे. त्यापैकी सॉरी 1,08,457 लोकांकडे मोबाईल फोन आहेत. तर किती लोकांकडे मोबाईल फोन नाहीयेत पहा, किती लोकांकडे मोबाईल फोन नाहीयेत. सोपा प्रश्न आहे, म्हणजे आपल्याला इथं परत आली वजाबाकी. पहा, किती मोबाईल लोकांकडे नाहीयेत विचारलंय. जेव्हा विचारलं असतं किती लोकांना लागतात, त्यावेळेस मग आपल्याला त्यांची बेरीज करावी लागली असती. आपण मांडणी करून घेऊया. 1,54,389 पहा वजा 1,08,457. ओके, पहा जर आपण यांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर येऊन जाईल. पहा बरं, वजाबाकी जर केली तर 9तून 7 गेले तर खाली किती राहिले 2, 8तून 5 गेले खाली किती राहिले 3, 13तून 3तून 4 जात नाही म्हणून एक हातचा घेतला आपण, इथे झाले 13. दुसऱ्या पेना लिहिल्यानंतर समजेल पटकन. ओके, याला खोडू, इथं किती झाले 9. ओके, हा 13तून 4 गेले खाली किती राहिले तर 9 राहिले. ओके, आता परत 4तून 9 जात नाही म्हणून परत एक हातचा घेतला, इथं एक झाला, किती झाले 14. ओके, 14तून 9 गेले तर खाली किती राहिले आपले 5. 5तून 1 गेला खाली राहिले 4. याच्यातून काय राहत नाही, एकातून 1 गेल्यानंतर खाली 0. ओके, तर पहा 45,932. तर आपलं उत्तर काय आहे 45,932. म्हणजे किती लोकांकडे फोन नाहीत गावामध्ये, साकोली गावातल्या, तर 45,932 हा आपला पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. तर आपले सर्व प्रश्न सोडून झालेले आहेत. मला या सेशन मध्ये माननीय राणे सरांची खूप मदत झाली आहे. धन्यवाद राणे सर. तसेच शेळके मॅडम यांनी पण मला मदत केली आहे. मार्गदर्शन राणे सरांचं चांगलं लाभलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच मला बोलण्याची संधी दिल्यामुळे मी जिल्हा परिषद अहमदनगर याचे ऋण व्यक्त करतो. तसेच सरांना कधी पण कॉल केला तर माननीय राणे सरांनी मला प्रत्येक प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी राणे सरांचा कधी आभारी राहील. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद क्षीरसागर सर. अतिशय छान पद्धतीने आणि दिलेल्या वेळेत सरांनी आपणास गणित विषयाचं मार्गदर्शन, त्याविषयीच्या संकल्पना या ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून आपणास दिलेल्या आहेत. पंचायत समिती श्रीरामपूरच्या वतीने क्षीरसागर सरांचे हार्दिक अभिनंदन. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा उद्या आपण 2020च्या जो पेपर आहे, दुसरा पेपर म्हणजे इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन या ठिकाणी घेणार आहोत. तर उद्या सकाळी पुन्हा आपण भेटूया, सकाळी 7 वाजता. सर्वांना आजच्या दिनाच्या शुभेच्छा. ठीक आहे, थँक्यू सर.